नमस्कार मंडळी, सातारकर खवय्ये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी अंडा करी बघणार आहोत. त्यासाठीच लागणारे साहित्य बघूया. हा मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. हे खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, आलं आणि हे फुटाणे भाजले मी सोलून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता इकडे मी 4-5 अंडी अशी शिजवून घेतलेली आहेत. आता हा सगळा मसाला मी भाजून घेते त्याचं वाटण करून. आणि हे शिजलेले अंड्याचे हे काप बनवलेले आहेत मी. त्यावर मी हळद टाकत आहे, मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकते, आपलं लाल तिखट टाकते, कलरसाठी लाल मिरची पावडर टाकूया आपण. आता हे सगळं अंड्याला मी असं दोन्ही बाजूनी लावून घेते. इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर मी तेल टाकलेलं आहे. आता ही अंडी सगळी आपण ह्या तेलामध्ये सोडूया. दोन्ही बाजूनी अशी मस्त अशी भाजून घेऊया आपण. हे बघा, हे मी सगळी अंडी सोडून घेते. आता हे आपण पलटी मारूया, अंड्यांची दोन्ही बाजू भाजून घेऊया. आता हे दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ आपण. आता हे मस्त अशी खरपूस भाजून द्यायची आहेत. त्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त अशी भाजलेली आहेत. त्यावर आता कोथिंबीर टाकून घेते मी. आणि आता हे बघा, हे मी वाटण बनवलेलं आहे आणि ते फुटाणे होते त्याची ती मी बारीक पावडर बनवलेली आहे. इकडे मी टोप गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण ते वाटण त्यामध्ये टाकूया आणि वाटण असे चांगलं कलर येईपर्यंत असं भाजून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत असं मस्त असं भाजून घेऊया आपण. मस्त असं भाजून घेते मी. हे बघा, आता त्यामध्ये मी हळद टाकते, आपला घरचा मसाला टाकूया, कांदा लसूण मसाला आपल्या चवीनुसार टाका. आता हे लाल मिरची पावडर टाकून घेते मी. आता ह्या मस्त असा मसाला आपण भाजून घेऊया. आणि हे आपण वाटलेले जे होतं फुटाणे ते त्यामध्ये टाकून घेऊन हा मसाला असा मस्त भाजून घेऊ. तेल सुटेपर्यंत असा भाजून घेऊया. फुटाणे टाकल्यामुळं टेस्ट खूप छान येते. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. इकडे मी पाणी टाकलेलं आहे. आता हे मस्त असं हलवून घेते आणि आता ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. इकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे, ते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला जशी गिरवी पाहिजे अशी आपण करू शकता. आता हे मस्त असं त्याला उकळी फुटून देऊया. हे बघा, गरम पाणी टाकल्यामुळे उकळी फुटते. चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची आहे. खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली अंडा करी. खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त अशी अंडा करी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.